मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही बघत आहात एपीएच टाइम्स। सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे एकेकाळी विश्वासाचं आणि दर्जेदार वैद्यकीय सेवेचं प्रतीक मानलं जायचं। 2001 मध्ये स्थापन झालेलं हे रुग्णालय जे लता मंगेशकर फाउंडेशनशी संबंधित आहे, त्याला सरकारकडून नाममात्र दरात जमीन मिळाली होती। या जमिनीवर उभं राहिलेलं हे रुग्णालय गरीब आणि गरजूंना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू झालं होतं। पण आज या रुग्णालयावर मनमानी, अवास्तव पैशाची लूट आणि रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे गंभीर आरोप होत आहेत। अलीकडेच एका गर्भवती महिलेच्या मृत्यूच्या घटनेने या रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून जनतेचा क्षोभ आणि संताप उफाळून आला आहे। 27 वर्षीय तनिषा भिसे ही 7 महिन्यांची गर्भवती महिला प्रसूतीच्या त्रासाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल होण्यासाठी आली होती। तिचे पती सुशांत भिसे हे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत। तनिषाला तातडीने उपचारांची गरज होती, पण रुग्णालयाने तिला दाखल करून घेण्यापूर्वी 10 लाख रुपये जमा करण्याची मागणी केली। इतकी मोठी रक्कम तातडीने जमा करणं सुशांत यांच्यासाठी शक्य नव्हतं। रुग्णालयाने आर्थिक ऐपत नसल्याचं लक्षात आल्यावर तिला ससून रुग्णालयात जाण्यासाठी सल्ला दिला, पण या सगळ्या प्रक्रियेत वेळ निघून गेली होती आणि तनिषाचा दुर्दैवी मृत्यू झाला। आता ही घटना 29 मार्च 2025 रोजी घडली आणि त्यानंतर या प्रकरणाने संपूर्ण पुणे शहरात खळबळ माजवली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर यापूर्वीही अनेकदा अवास्तव शुल्क आकारणी आणि रुग्णांना त्रास देण्याचे आरोप झाले आहेत। या रुग्णालयाला सरकारकडून 99 एकर जमीन फक्त 1 रुपयात इतक्या नाममात्र दरात लीजवर देण्यात आली होती। या करारानुसार रुग्णालयाने गरिबांना कमीत कमी दरात वैद्यकीय सुविधा देणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात सामान्य चेकअपसाठी 20 रुपये आकारण्याचं वचन देऊनही रुग्णालय 600 रुपये घेत असल्याचा आरोप 2019 मध्ये रमेश धर्मावत यांनी केला होता। तनिषा भिसे प्रकरणाने तर रुग्णालयाच्या पैशाच्या हव्यासाला नवीन उदाहरणच समोर आणलं। गर्भवती महिलेच्या जीवापेक्षा पैशाला प्राधान्य देणं हा रुग्णालयाचा बेजबाबदारपणाचा कळस मानला जात आहे। तनिषाच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोर संतप्त नागरिकांनी आंदोलनं सुरू केली। काहींनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकली तर काहींनी रुग्णालयाच्या पाठीवर काळं फासलं। एका महिलेने आपली व्यथा मांडताना सांगितलं, मी माझी 29 वर्षांची मुलगी गमावली, मला तिच्या लहान मुलाची जबाबदारी घ्यावी लागली। रुग्णालयांनी गरिबांचा वाली व्हायला हवं, पण इथे तर माणुसकीच हरवली आहे। अनेकांनी रुग्णालयाच्या या मनमानी विरोधात आवाज उठवला। सोशल मीडियावरही जस्टिस फॉर तनिषा हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला। लोकांचा असा आरोप आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे आता सर्वसामान्यांच्या लुटींचं केंद्र बनलं आहे। या घटनेनंतर पुणे पोलिसांनी रुग्णालयाविरोधात तपास सुरू केला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी रुग्णालयात पोहोचले असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे। त्यांनी म्हटलं आहे की मंगेशकर रुग्णालयाला शासनाच्या अनेक सुविधांचा लाभ मिळतो, असं असताना रुग्णाला दाखल करण्यापूर्वीच पैशाची मागणी करणं चुकीचं आहे। अहवाल आल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल। या प्रकरणात रुग्णालयाच्या ट्रस्ट ऍक्ट अंतर्गत नोंदणीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत। रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत गैसाच यांनी असा दावा केला आहे की तनिषाला ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता आणि ती स्वतःहून रुग्णालयातून निघून गेली, पण या दाव्यावर लोकांचा विश्वास बसत नाही, कारण तनिषा वेदनेने तडफडत असताना तिला तातडीने उपचार देण्याची जबाबदारी रुग्णालयाची होती, असं तज्ज्ञांचं मत आहे। रुग्णालयाच्या या ढिसाळ कारभारामुळे तनिषाच्या 2 लहान मुलांना आई गमवावी लागली आणि कुटुंब उद्ध्वस्त झालं। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासारख्या संस्थेकडून अशी अपेक्षा नव्हती। ज्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू झालं त्यापासून ते आता खूप दूर गेलं आहे। तनिषा भिसे प्रकरण हे फक्त एक उदाहरण आहे। अशा अनेक तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत। या घटनेने वैद्यकीय क्षेत्रातील खासगी रुग्णालयांच्या मनमानीवर प्रकाश टाकला आहे। सरकारने आता कठोर पावलं उचलून अशा रुग्णालयांना जबाबदार धरायला हवं।
जनतेचा क्षोभ हा फक्त तनिषासाठी नाही तर प्रत्येक सामान्य माणसाच्या व्यथेसाठी आहे, ज्याला पैशाअभावी जीव गमवावा लागतो. आता प्रश्न असा आहे की या रुग्णालयाला शिक्षा होणार का, की ही घटना फक्त आकडेवारीत हरवून जाणार? अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा APH टाइम्स. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.